काय तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांसाठी झटपट होणारं काहीतरी बनवायचे? तर चला मग आज आपण मुलांसाठी एकदम 10 ते 15 मिनिटात तयार होणार झटपटीत असे रव्याचे स्टिक कसे बनवायचे याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झटपट तयार होणारे रव्याचे स्टिक बनविण्यासाठी येथे मी गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे. येथे आपण 1 वाटी रव्यासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. फ्राय पॅनमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये 1 टीस्पून ऑरिगॅनो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, बारीक चिरून घेतलेली 1 हिरवी मिरची, जर लहान मुलांसाठी करत असाल तर हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरी चालेल. त्याचसोबत आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व 1 टेबलस्पून बटर टाकून घेऊ. तुम्ही येथे बटरच्या ऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण या पाण्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेणार आहोत. आपले पाणी छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत. रवा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या रव्याला चांगल्या प्रकारे कोरडे होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. दोन ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या रव्याने सगळे पाणी शोषून घेतले आहे. आपला रवा चांगल्या प्रकारे कोरडा झाला आहे. आता आपण या रव्यावर झाकण ठेवून 1 मिनिट हा रवा चांगल्या प्रकारे वाफवून घेऊ. 1 मिनिटांनंतर आता आपण या फ्राय पॅनवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण रवा एका बाउलमध्ये काढून घेऊ व हा रवा चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपला रवा चांगल्या प्रकारे थंड झाला आहे. आता आपण या रव्यामध्ये 1 उकळवून स्मॅश करून घेतलेला बटाटा, त्याचसोबत आपले स्टिक छान असे कुरकुरीत होण्याकरता आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत. जर तुमच्या रव्यात जास्त प्रमाणात पाणी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण वाढवले तरी चालेल. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. रव्याचे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एका चॉपिंग बोर्डला तेल लावून घेऊ व आता आपण बनवून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ. आता आपण या गोळ्याची लांबसर आकारामध्ये स्टिक करून घेणार आहोत. तुम्ही याला स्टिक किंवा कुरकुरे सुद्धा म्हणू शकता. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पिठाचे स्टिक बनवून घेऊ. याआधीसुद्धा मी रव्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. सर्व स्टिक बनवून झाल्यानंतर आता आपण स्टिक तळून घेऊ. स्टिक तळण्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले स्टिक तेलामध्ये टाकून घेऊ. सर्व स्टिक तेलामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या स्टिकला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. स्टिक तळताना नेहमी गॅसची फ्लेम कमी करा म्हणजे तुमचे स्टिक छान असे कुरकुरीत होतील. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या सर्व स्टिकला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण आपले हे सर्व स्टिक तेलामधून काढून घेऊ. आता आपला झटपट तयार होणारा स्नॅकचा प्रकार बनवून तयार आहे. तुम्हाला रव्याचे स्टिक कसे वाटले किंवा कुरकुरे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.